नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मराठी विभागातील प्रश्न. चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आहे पुढील उत्तरा वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवा. उत्तर आहे, दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात, त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही, हे आपणाला माहीत नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखी अशीच व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठीच निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पाहता जगात दुःखे आहे म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व, त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हास नाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडात कशी मिठी बसते हे तुम्हाला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरचा निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमान काळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी आणि दुःख पर्वता एवढे असे का मानावे? तर हा झाला उत्तर. त्या उत्तरावर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उत्तरात आलेले नाही? पर्याय आहे, गोड जेवण, अंधारी रात्र, रडणारी व्यक्ती, परीक्षेच्या वेळेचे कष्ट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रडणारी व्यक्ती. याविषयीचं उदाहरण या उत्तरात आलेलं नाही. दुसरं आहे, दुःखे कशासाठी येतात? पर्याय आहे, कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडू नये यासाठी, सुखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुःखे ही कसोटी पाहण्यासाठी येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? पर्याय आहे, सकारात्मक, नकारात्मक, उदासीन आणि उत्साही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सकारात्मक. उत्तरातून लेखकाचा सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो. त्यानंतर आहे कविता. पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 4 ते 6 सोडवा. कविता हे साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन आरसा, आकाशावर कोरणाचा, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातले, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक वेळी कळीत जागत असतो निर्धर फुल होण्याचा, दिमाखाना दिसण्याचा अन सुगंध्यांना असल्याचा. तर ही कविता आहे कविवर्य कुसुमाग्रज यांची. या कवितेवर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? पर्याय आहे, झाड, फूल, सूर्याचा किरण, बाग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सूर्याचा किरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? पर्याय आहे, सूर्य होण्याचा, फूल होण्याचा, दिमाखात मिरवण्याचा, सुगंधित होण्याचा. तर याचं योग्य उत्तर आहे सूर्य होण्याचा निर्धार कळीच्या मनात नाही. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? पहिलं आहे, फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उमलणारी कळी, जन्माला येणारी मुलगी. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, कवितेतील कळी म्हणजे जन्माला येणारी मुलगी असावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. पर्याय आहे, देखल्या देवा ही म्हण आहे तर त्याचा पर्याय आहे तर परमेश्वर दंडवत मंत्र पठण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंडवत. म्हण अशी होईल, देखल्या देवा दंडवत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? साहित्यिकांची नावे आहे, जयवंत दळवी, ग. दी. माडगूळकर, चित्रित खानोलकर, बासी मर्ढेकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चित्रित खानोलकर हे आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक आहेत. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही?
पर्याय आहे अमृतवेल, असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृताची वेल. हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? तर प्रकार आहेत वाक्याचे आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वार्थी. प्रश्न क्रमांक 11, कोणी झाडांच्या फांद्यांवर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. पर्याय आहे तृतीय एकवचन, एकवचन, षष्टी एकवचन आणि षष्टी अनेकवचन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, षष्टी अनेकवचन. प्रश्न क्रमांक 12, एक प्रत्यय लावता येणारा शब्द कोणता? पर्याय आहे सामाजिक, वाचा, धर्म, आनंद. तर एक प्रत्यय लावलेला शब्द येणार आहे समाजपासून सामाजिक, वाचापासून वाचिक, धर्मापासून धार्मिक आणि आनंदापासून आनंदिक. हा शब्द होत नाही, त्यामुळं गटात न बसणारा शब्द कोणता असणार आहे? तो आनंद. हा शब्दाला एक प्रत्यय लावता येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? लग्नासाठी बोलवणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, विद्यार्थ्यांचे भंडाऱ्यासाठी स्टेशनरी घेणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी भंडाऱ्यासाठी स्टेशनरी घेणे. या पत्राचा उपयोग मागणीपत्रामध्ये होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, अ, आ, इ, उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे? स्वरांचे प्रकार दिलेले आहे सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर, दीर्घ स्वर. तर याचे योग्य उत्तर आहे हे सजातीय स्वरामध्ये अ, आ, इ, उ यांची हे स्वर सजातीय स्वर मानले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15, धरणीय शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? पहिला आहे गुरु गुरु गुरु, दुसरा आहे लघु गुरु गुरु, तिसरा आहे गुरु 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 लघु गुरु, चौथा आहे गुरु गुरु लघु लघु गुरु. तर याचे योग्य असणार आहे पर्याय क्रमांक 4, लघु लघु गुरु. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, झाकले माणिकचा अर्थ काय असणार आहे? तर झाकले माणिक याचा अर्थ असणार आहे अर्थ दिलेल्या पाणक्या, बहुमूल्य वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, काजक व्यक्ती. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, साधा पण गुणी मनुष्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहे वायुपुत्र, 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 वायुपुत्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुपुत्र. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.